किचन मध्ये नमस्ते। आजची रेसिपी आहे मिरचीचा ठेसा। आणि ठेसा तिखट नको होण्यासाठी ह्याच्यासाठी खास टीप आहे, तर व्हिडिओ पूर्ण बघा, नाही तर टिप्स काय तर टिप्स नाही समजणार। इथे तवा गरम झालेला आहे आणि हा तवा आहे तो काला तवा आहे, भाकरीचा तवा आहे। पण कमेंट करून असं नका बोलू की साफ धुवा हे धुवा। इथे 100 ग्राम शेंगदाणे आहे। शेंगदाणे स्लो गॅसवर भाजायचे आहेत, एकदम खमंग, म्हणजे ठेसा भरपूर असा टिकणार। आणि तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब नाही केला आहे ते सबस्क्राईब करा आणि भरपूर रेसिपी अशा ठेशाच्या आहेत माझ्या व्हिडिओवर बघत जा। आणि शेंगदाणे पण आपल्याला जाळायचं नाही आहे, एकदम स्लो गॅसवर भाजून घ्यायचं आहे। शेंगदाणे जितकं जास्त भाजणार तेवढा तुमचा ठेसा जास्त टिकणार। फ्रीजमध्ये ठेवा नाही तर बाहेर ठेवा, जास्त टिकतो। आणि तुम्ही कुठे बाहेर जालात तरी पण ठेसा घेऊ शकता भाकरीजवळ किंवा चपातीजवळ, आणि छान लागतो ठेसा, एक नंबर। भाजीपेक्षा टेस्ट खूप छान येतो। नक्की तुम्ही माझ्या पद्धतीने बनवा। इथे शेंगदाणे वजनी 100 ग्राम आहेत आणि जेवढं प्रमाणात घेतणार तर ठेसा खूप छान होणार। इथे शेंगदाणे पण बघा गोल्डन कलर होत आलाय आणि शेंगदाण्यांना डाग परत आलेला आहे, तर आपण हे शेंगदाणे इथे काढून घ्यायचे। इथे तुम्ही बघा 100 ग्राम मिरच्या आहेत आणि या मिरच्या तिखट आहेत। मिरच्या पण छान अशा भाजायच्या, मिरच्यांना पूर्णपणे असा डाग आला पाहिजे अशा भाजायच्या। आणि या तिखट मिरच्या आहेत पण यांचा ठेसा तिखट नाही होणार। ह्याच्यासाठी खास टिप आहे माझ्याकडं, तेव्हा व्हिडिओ पूर्ण बघा। व्हिडिओ कमी बनवला तर व्हिडिओ शॉर्ट आहे, लॉंग बनवला तर व्हिडिओ तुम्ही लॉंग बनवतात शॉर्ट बनवा, पण पूर्णपणे समजलं पण पाहिजे ना किती टिप्स करायचं। आणि इथे मिरच्या आहेत ना त्यांना पूर्णपणे असं डाग आलं पाहिजे असं भाजा तुम्ही। तर या मिरच्या तिखट आहेत, तुम्हाला या तिखट मिरच्या नाही घेतल्या तरी तुम्ही त्या पोपटी कलरच्या भेटतात मिरच्या त्या घ्या, त्या मिरच्या कमी तिखट असतात। इथे बघा मिरच्यांना आता इथे डाग आलेला आहे। लसूण आपण गोल्डन कलरवर करून घ्यायचं। इथे लसूण बघा गोल्डन कलर बघा, असं लसूणला गोल्डन कलर आला पाहिजे, म्हणजे ठेसा भरपूर टिकणार। इथे 1 चमचा जिरं घ्यायचं, शेवटी जिरं घ्यायचं कारण जिराने लवकर करपतं। इथे जिरा टाकलेला आहे बघा, आणि छान असा मिरच्या पण तेलावर परतून घ्यायचं।
इथे कोथिंबीर टाकायची, कोथिंबीर अशी भरपूर टाकायची. कोथिंबीर पण तेलावर परतून घ्यायची अशी. आता या मिरच्या, लसूण आणि हे सगळं काढून घ्यायचं आणि थंड झाल्यावर मिक्सरवर पीसायचं. इथे मिरच्या टाकायच्या. चवीनुसार मीठ टाकायचं. आणि मिक्सरवर दरदरा पिसायचा. बघा मिक्सरवर मिरचीचा ठेसा कसा छान असा दरदरा पिसलेला आहे, असा पिसून घ्यायचा. आणि ओलसर पण नाही, एकदम सुट्टा सुट्टा आहे. इथे आपण प्लेटमध्ये काढून घ्यायचा ठेसा. इथं परफेक्टली झालेलं आहे ठेसा. भाकरी बरोबर खातो आणि भाकरीच्या भाकरी बरोबर तर एक नंबर लागतो. नाहीतर तुम्ही भाकरी वगैरे खायची 8-10 दिवस आणि तुम्ही ते मिरचीचा ठेचा तिखट मिळवण्यासाठी खास टिप